एव्हरीवन, दिस इज आर डी अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सो मी आहे आता वेर्णामध्ये म्हणजेच गोव्यामध्ये. सो काही कामानिमित्त मी काल गोव्याला आलो होतो आणि ते काम सध्या झालेलं आहे. गोवा गोवा म्हटलं की डोळ्यासमोर येतं तो गोव्यामध्ये असणारा समुद्र आणि समुद्रकाठी असणारे बीच. गोवा हे राज्य भारतातील सर्वात लहान राज्य म्हणून ओळखले जाते. या शहराला पूर्व, दक्षिण आणि पश्चिमेस अरबी समुद्राने व्यापलेले आहे आणि हे समुद्रकिनारे अतिसुंदर आणि विलक्षण करणारे आहेत. गोवा हे भारतातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. तर गोवा भारतातील एक असं स्पॉट जो सगळ्यात जास्त टुरिस्टद्वारे विजिट केला जातो, कारण येथील सिनिक व्ह्यू, बीचेस, वॉटर स्पोर्ट्स, नाईट लाईफ, डिस्को आणि पार्टीज या सर्व गोष्टीसाठी फेमस असणारा असा हा गोवा. सो आम्ही आता चाललो आहे मजोर्डा बीचला, जे की वेर्णापासून 8 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर स्थित आहे. सो लेट्स एन्जॉय द राईड अँड व्ह्यूज. सो तुम्ही पाहू शकता किती छान आणि मस्त रोड आहे. त्या रोडवरून तुम्ही राईड करताय. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त राईड करायला भेटली पाहिजे, असे आपले स्टोरी ऑन व्हील्सचे मालक परेशदादा सांगतात. खरंच खूप मस्त आणि सिनिक असा रोड आपल्या समोर आहे आणि खूप मजा येते राईड करायला. तुम्ही पाहू शकता समोर आपले मित्र आहेत. आम्ही मस्त मजा आणि एन्जॉय करत चाललोय. हा असाच रूट पूर्ण बीचपर्यंत आहे. गोवा आणि कोकणची खासियत म्हणजेच येथील ही नारळाची झाडे. पाहू शकता किती आणि अफाट परिसरात पसरलेली ही अशी नारळाची झाडे आणि त्यामधून चाललेला हा सुंदर असा रोड. पाहू शकता इथं किती मस्त आणि सुंदर असा छोटासा पॉन्ड आहे. येथील घरांची कलाकृती सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीची पाहायला मिळते. खरंच खूप छान रोड आणि त्या रोडवरून तुम्ही राईड करताय. खरंच खूप छान मजा येते राहून. सो लेट्स एन्जॉय द व्ह्यू विथ म्युझिक.
तुम्ही पाहू शकता अतिशय नीट, क्लीन आणि सुंदर असं माजोर्डा बीच.